आयुर्वेदानुसार उठण्याच्या बाबत ब्रह्ममुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. परंपरा आणि संस्कृतीनुसार ब्रह्ममुहूर्ताला शुभ मानलं जातं. ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयापासून 1 तास 36 मिनिटं आधी सुरू होतो. यावेळेस झोपेतून उठल्यास निरोगी अन उत्साही वाटतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत ब्रह्ममुहूर्ताला महत्त्व आहे, कारण यावेळेस उठल्यास ध्यान केल्यास ज्ञानप्राप्ती होते. स्मरणशक्ती आणि कामातल्या एकाग्रतेसाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. ब्रह्ममुहूर्ताला वातावरण शांतता आणि शुद्धता असते. यावेळेस उठल्यास मानसिक आरोग्य सुधारतं. यावेळेस मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा केल्यास त्याचा खूप फायदा होतो. ब्रह्ममुहूर्त ही व्यायामाची योग्य वेळ मानली जाते. पण अगदी तंतोतंत ब्रह्ममुहूर्तावर उठणं सगळ्यांनाच शक्य नसतं. अशा लोकांनी ब्रह्ममुहूर्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान उठावं, कारण या वेळेत निसर्गात परिसरात सात्विक गुण असतात. यामुळे मनाला शांती आणि अवयवांना ताजेपणा मिळतो. आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर सूर्योदयाआधी उठावं, आणि जर सूर्योदयाआधी उठणं शक्य नसेल तर सूर्योदयासोबत उठावं. पण सूर्योदयानंतर उठणं हे चुकीचं असतं. ऋतुमानानुसार सूर्योदयाची वेळ बदलत असते. हे लक्षात ठेवून आपली प्रकृती, आपलं मन आणि शरीराची स्थिती यांची सांगड घालून उठायला हवं. अनेकांना अनेक कारणांनी झोपण्यास रात्री खूप वेळ होतो. उशिरा झोपलो म्हणून जाग उशिरा आली असं म्हणून आपल्या उशिरा उठण्याचं समर्थन न करता उशिरा झोपलो तर उठायचं कधीही वेळ समजून घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञ म्हणतात की ज्यांना कामामुळे किंवा मानसिक ताणतणावामुळे रात्री लवकर झोप येत नाही, त्यांनी तरीही उठण्याचे काही नियम पाळणं आवश्यकच आहे. रात्री उशिरापर्यंत जागून काम केल्यास सकाळी लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्त गाठणं किंवा सूर्योदयापूर्वी जाग येणं हे अनेकांना अजिबात शक्य नसतं. तज्ज्ञ म्हणतात अशा लोकांनी किमान 6:30 ते 7 वाजेदरम्यान झोपेतून उठायला हवं. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत झोपेतून उठल्यास आपल्यात ऊर्जा आणि सकारात्मकता येते. यावेळेस उठल्यानं आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहतं. सूर्योदयासोबत उठल्यानं पचनक्रिया सुधारते, एकाग्रता वाढते, कोणतीही गोष्ट चटकन समजून घेणं सहज जमतं. स्वाभिमान, शिस्त, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्य हे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत उठल्यानं साध्य होतं, हे मात्र नक्की. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.